नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय गोरे. रिझनिंगच्या चौथ्या पार्टमध्ये आपण आज पाहणार आहोत समसंबंध ॲनालॉजी हा चॅप्टर. तर या चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकणार आहोत थोडक्यामध्ये समजून घेऊया. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर पहा, या प्रश्न प्रकारामध्ये पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध असतो, पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा जसा संबंध असतो तसाच संबंध आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा लावायचा असतो. आपल्याला 3 पदं यामध्ये दिली जातात आणि चौथं पद आपल्याला ओळखायचं असतं. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, पहिल्या 2 पदामध्ये आणि शेवटच्या 2 पदामध्ये कोणतं साईन असतं, तर अशा प्रकारचं या ठिकाणी साईन असतं. या ठिकाणी असे 2 डॉट्स असतात. ठीक आहे. आपल्याला पहिलं आणि दुसरं पद दिलेलं असतं आणि आपल्याला तिसऱ्या पदामध्ये आणि चौथ्या पदामध्ये तसाच संबंध आपल्याला शोधायचा असतो. पहा, याच्यामधील महत्त्वाचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे शब्दांचा समसंबंध, त्यानंतर दुसरा आहे संख्यांचा समसंबंध आणि तिसरा आहे अक्षरांचा समसंबंध. तर या 3ही प्रकारावर एक्झाममध्ये या आधीच्या वर्षी विचारलेले प्रश्न तसेच सराव प्रश्न आपण आता पाहणार आहोत. सुरुवात करूया प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र, मुंबई तर कर्नाटकसाठी या ठिकाणी कोणता पर्याय येणार आहे, असा प्रश्न आहे. तर पहा, आपल्याला पहिलं पद या ठिकाणी दिलेलं आहे महाराष्ट्र, दुसरं आहे मुंबई, तिसरं आहे कर्नाटक आणि चौथं पद आपल्याला शोधायचं असतं. तर पहा, महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यामध्ये कोणता संबंध आहे ते आपल्याला पहिल्यांदा शोधून काढलं पाहिजे. ठीक आहे. महाराष्ट्र आणि मुंबई, तर महाराष्ट्र राज्य आहे, मुंबई महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. त्याच्यामुळं तिसऱ्या पदामध्ये आपल्याला कर्नाटक राज्य दिलेलं आहे आणि आपल्याला कर्नाटकची त्या ठिकाणी राजधानी शोधायची आहे. तर याचा आन्सर काय येणार आहे? ऑप्शन बी, बेंगलोर ही कर्नाटकची राजधानी आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्या 2 पदामध्ये जो संबंध असतो तोच संबंध आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये शोधायचा असतो आणि अशा प्रकारे आपल्याला आन्सर शोधायचा आहे. प्रश्न दुसरा पाहूया आता. प्रश्न दुसरा, लक्षाधीश व्यक्ती संपत्ती तर प्रतिभाशाली व्यक्ती बरोबर काय येणार आहे. तर पहा, लक्षाधीश व्यक्ती कसा होतो, त्याच्याकडे संपत्ती असते त्यामुळे तो लक्षाधीश होतो. ठीक आहे. तर प्रतिभाशाली व्यक्ती असेल तर त्याच्यामध्ये कोणती गोष्ट असली पाहिजे तेव्हा तो प्रतिभाशाली होतो. या ठिकाणी पर्याय आहेत जागरूकता, हुशारी, योग्यता की बुद्धी. तर याचा आन्सर काय येणार आहे? प्रतिभाशाली व्यक्तीकडं काय असतं, तर बुद्धी असते त्याच्यामुळं तो प्रतिभाशाली म्हणतात. ठीक आहे. तर या ठिकाणी पर्याय पाहत असताना आपण काय करायचं आहे, पहिल्या 2 पदामध्ये जो संबंध येणार आहे तोच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये आला पाहिजे, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पहा, प्रश्न तिसरा, कबड्डी 7 तर पोलो बरोबर किती. TCS PYQ आहे, या आधीच्या वर्षी TCSने एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर पहा, एखादा खेळ आणि त्या खेळामध्ये एकूण खेळाडू किती याची संख्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कबड्डी 7 म्हणजे काय, कबड्डीमध्ये 7 खेळाडू असतात असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर पोलोमध्ये किती असतात हे आपल्याला विचारलेलं आहे. तर पोलो या खेळामध्ये एकूण खेळाडू असतात 4, त्यामुळे याचा आन्सर येणार आहे ऑप्शन सी, 4. तर एखादा खेळ, त्या खेळामध्ये असणारे खेळाडू आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पहा, आपण TCSने या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न कशासाठी पाहतो आहे, की जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की कोणकोणत्या प्रकारावर TCS IBPS प्रश्न विचारत आहे. आपण तेवढं जनरल नॉलेज जे आहे ते एक्झामला जाण्याच्या आधी अभ्यासून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न माहिती असणं आवश्यक आहे. हे प्रश्न एक्झाममध्ये जशास तसे रिपीट देखील होऊ शकतात, त्याच्यामुळं हे सर्व PYQ अभ्यासणं खूप महत्त्वाचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न चौथा, शाळा, विद्यार्थी तर रुग्णालय बरोबर काय. पहा, शाळेमध्ये विद्यार्थी असतात. ठीक आहे. तर रुग्णालयामध्ये कोण असतं हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा, नर्स, डॉक्टर, आजार की रुग्ण. तर या ठिकाणी नर्स, डॉक्टर हे तर त्या ठिकाणी एम्प्लॉई असतात, काम करतात. आजार एखाद्या रुग्णाच्या आतमध्ये असतो, परंतु रुग्णालयामध्ये भरती होणारे कोण असतात, तर ते रुग्ण असतात. त्याच्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे? ऑप्शन डी, रुग्ण येणार आहे. ठीक आहे. जसा शाळेचा संबंध विद्यार्थ्यावर येतो, ठीक आहे, शाळा विद्यार्थ्यावर काम करत असते, तसं रुग्णालय जे आहे ते रुग्णांना बरं करण्यासाठी काम करत असतं. अशा प्रकारे या ठिकाणी रुग्ण हा पर्याय बरोबर येणार आहे. ठीक आहे. नर्स, डॉक्टर, आजार या सर्व गोष्टी पहा, नर्स आणि डॉक्टर दोन्ही रुग्णालयामध्ये असतात, परंतु शाळेचा संबंध ज्या अर्थी विद्यार्थ्यासोबत लागतो त्याच अर्थी रुग्णालयाचा संबंध कशासोबत लागतो असं या ठिकाणी विचारलेलं आहे. त्याच्यामुळं आपलं आन्सर काय येणार आहे? ऑप्शन डी, रुग्ण हे आपलं आन्सर असणार आहे. प्रश्न 5वा, त्रिपोली, लिब्या तर पोर्ट लुईससाठी या ठिकाणी कोणता पर्याय येणार आहे. तर या ठिकाणी पहा, त्रिपोली काय आहे, तर त्रिपोली राजधानी आहे लिब्या या देशाची. तर आपल्याला या ठिकाणी पहा, पोर्ट लुईस काय असणार आहे, राजधानी असणार आहे, परंतु कोणत्या देशाची हे आपल्याला शोधायचं आहे.
तर TCSने किंवा IBPSने या आधीच्या वर्षी प्रश्न विचारत असताना एखादं राज्य आणि त्याची राजधानी, एखादा देश आणि त्याची राजधानी या टॉपिकवर परत परत प्रश्न विचारले आहेत. जनरल नॉलेजच्या पार्टमधून तुम्ही देश आणि राजधान्या एका पेजवर लिहून काढा, राज्य आणि राजधानी एका पेजवर लिहून काढा. ठीक आहे, राज्य आणि त्या राज्याचं लोकनृत्य एका पेजवर लिहून काढा. अशा प्रकारे काही महत्त्वाचे पॉईंट्स असतात ते जे की दरवर्षी एक्झाममध्ये रिपीट होतात. त्याच्यामुळे हे प्रश्न आपण पाहतोय जेणेकरून एक्झामच्या आधी आपल्याला कळायला पाहिजे की नेमकं कोणत्या टॉपिकवर समसंबंध या टॉपिकच्या अंडर प्रश्न विचारले जातात. पहा, त्रिपोली काय आहे तर राजधानी आहे लिबिया या देशाची. तर पोर्ट लुईस कोणत्या देशाची राजधानी असं विचारलेलं आहे. ऑप्शन्स या ठिकाणी आहेत केप टाऊन, त्यानंतर व्हिक्टोरिया, मॉरिशियस आणि पॅरिस. तर याचा आन्सर काय येणार आहे तर पोर्ट लुईस ही मॉरिशियसची राजधानी आहे. या ठिकाणी आन्सर येणार आहे ऑप्शन सी. प्रश्न 6वा, प्रिंटर हार्डवेअर तर सॉफ्टवेअर बरोबर काय येणार आहे. तर पहा, प्रिंटर काय आहे या ठिकाणी हार्डवेअर आहे. तर सॉफ्टवेअरच्या नंतर या ठिकाणी आपल्याला पर्याय शोधायचा आहे. तर ऑप्शन्स काय आहेत, मोबाईल येईल का, मोबाईल सॉफ्टवेअर आहे का, नाही. त्यानंतर माऊस देखील नाही. अँड्रॉईड आणि कीबोर्ड याच्यामध्ये आन्सर कोणतं येणार आहे तर अँड्रॉईड काय आहे तर एक सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे, कीबोर्ड देखील या ठिकाणी येणार नाही. अशा प्रकारे आपण सहसंबंध शोधायचा आहे. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अँड्रॉईड. प्रश्न 7वा, दाल सरोवर श्रीनगर तर मानसरोवर बरोबर काय असणार आहे. पहा, दाल सरोवर हे श्रीनगर या ठिकाणी आहे, तर मानसरोवर कोणत्या ठिकाणी आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर गंगाटोक, तिबेट, काठमांडू आणि कसोल या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत. तर याचा आन्सर काय असणार आहे, मानसरोवर हे तिबेट या ठिकाणी आहे. ठीक आहे, हिंदू आणि बौद्ध धर्मामध्ये पवित्र मानलं जाणारं मानसरोवर हे तिबेट या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर येणार आहे ऑप्शन बी तिबेट. त्यानंतर पहा, पुढचा मुद्दा आहे क्रिकेट धवन तर या ठिकाणी बुद्धिबळ सायना नेहवाल, बॉक्सिंग मेरी कॉम, कबड्डी राणी रामपाल, कुस्ती दीपा करमाकर. तर या ठिकाणी डायरेक्ट पर्याय दिलेले आहेत. या पर्यायापैकी आपल्याला बरोबर पर्याय शोधायचा आहे. तर पहा, बुद्धिबळ या ठिकाणी आणखीन एक मुद्दा GK/GSसाठी तुम्ही लक्षात ठेवा. तर आपण याआधी काय काय पाहिलं तर या ठिकाणी राज्य आणि राजधान्या, देश आणि राजधान्या, देश आणि चलन याच्यावर प्रश्न विचारले जातात. हे मुद्दे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. त्यानंतर खेळाडू आणि खेळ याच्यावर आता आपल्याला 8वा प्रश्न आपण पाहतोय TCSनी आधीच्या वर्षी विचारलेला आहे. याचा फायदा तुम्ही एक्झामच्या दृष्टीनं कसा करून घ्यायचा तर हे पॉईंट तुम्ही लिहून घ्या की एखादा खेळ आणि खेळाडू हे याची तुम्हाला यादी पूर्ण इंटरनेटवर भेटून जाईल. अगदी एका पानामध्ये तुम्ही सगळं लिहून काढायचं आहे. पहा, खेळाडू आणि एखादा खेळ किंवा एखादा खेळ आणि त्या खेळामध्ये असणाऱ्या खेळाडूंची संख्या, देश आणि राजधानी, राज्य आणि राजधानी, देश आणि चलन याच्यावर परत परत TCS IBPS प्रश्न विचारते. ठीक आहे, तर आत्ताचा जो प्रश्न आहे तो कशावर आहे तर एखादा या ठिकाणी खेळ दिलेला आहे क्रिकेटमध्ये शिखर धवन आहे. तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. त्याच्यापैकी आपल्या बरोबर पर्याय शोधायचा आहे. बुद्धिबळ सायना नेहवाल तर सायना नेहवालचा खेळ कोणता आहे तर तिचा खेळ आहे बॅडमिंटन. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 चुकीचा असणार आहे. ठीक आहे, बुद्धिबळमध्ये कोण आहे विश्वनाथ आनंद आहे. ठीक आहे, यानंतर पहा बॉक्सिंग मेरी कॉम तर या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे, मेरी कॉम बॉक्सिंगमध्ये आहे. ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मेरी कॉमनी मिळवलेलं होतं. त्याच्यामुळे ऑप्शन बी हा बरोबर असणार आहे. आपला आन्सर आहे ऑप्शन बी. यानंतर राणी रामपाल कशामध्ये आहे तर ती आहे हॉकीमध्ये. ठीक आहे, आणि दीपा करमाकर ती कुस्तीमध्ये नाही तर ती कशामध्ये आहे तर ती जिम्नॅस्टिक्समध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर कुस्तीमध्ये कोण आहे तर साक्षी मलिक आहे कुस्तीमध्ये. अशा प्रकारे आपल्याला एखादा खेळ आणि त्या खेळामध्ये असणारे जे सुप्रसिद्ध खेळाडू आहेत ज्यांनी की समजा एशियन गेम्समध्ये, कॉमनवेल्थमध्ये किंवा ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवलेलं आहे अशा प्रकारच्या खेळाडूंची एक यादी बनवायची. तुम्हाला जास्त वेळ नाही लागणार. आपण काय करायचे, फक्त दिलेले जे मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचे जेणेकरून येणाऱ्या कोणत्याही एक्झामसाठी तुमचा जो समसंबंध असेल, ठीक आहे, ॲनालॉजीमध्ये तुम्हाला कुठलाही प्रश्न आला तरी सुद्धा याच टॉपिकवर तुम्हाला रिपीट प्रश्न येणार आहेत. त्याच्यामुळे हे टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. अगदी कमी वेळामध्ये तुमच्या वहीमध्ये तुम्ही हे लिहून काढा. प्रश्न 9वा, मूव्ही डायरेक्टर ऑर्केस्ट्रा या ठिकाणी काय येणार आहे तर ठीक आहे, मूव्हीचा जसं डायरेक्टर असतो, ठीक आहे, एखाद्या मूव्हीचा दिग्दर्शक असतो तसं ऑर्केस्ट्राचा काय असतो असं विचारलेलं आहे. या ठिकाणी ऑप्शन्स आहेत नर्तक, कंडक्टर, श्रोता आणि दर्शक. तर ठीक आहे, एक महत्त्वाचं या ठिकाणी जनरल नॉलेजचं आहे की ऑर्केस्ट्राचा जो डायरेक्टर असतो त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात कंडक्टर. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. या आधीच्या वर्षी TCSने विचारलेल्या एक्झाममध्ये या ठिकाणी आलेला आहे. तर पहा, कंडक्टर कशाला म्हणतात तर ऑर्केस्ट्राचा डायरेक्टर त्यालाच काय म्हणतात कंडक्टर असं म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 10वा, छन्नी शिल्पकार तर ऐरन बरोबर काय
तर ठीक आहे, छन्नी आणि शिल्पकार यांचा काय संबंध असतो, तर शिल्पकार एखादी मूर्ती बनवत असताना काय वापरतो, छन्नी वापरतो. तर या ठिकाणी काय आहे, ऐरन वापरणारा कोण, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी पर्याय आहेत सुतार, चांभार, लोहार आणि कुंभार. तर ऐरन कोण वापरतो, तर या ठिकाणी ऐरन वापरतो तो म्हणजे लोहार. ठीक आहे, लोहार ज्या काही लोखंडी वस्तू असतात, ठीक आहे, धातूच्या वस्तू असतात, त्या ठिकाणी त्याच्यावर काम करण्यासाठी तो ऐरन वापरत असतो. ठीक आहे, याचा आन्सर आहे ऑप्शन सी, लोहार. प्रश्न 11वा, कॅनडा, ओटावा तर क्युबा बरोबर काय. तर कॅनडा काय आहे मित्रांनो, कॅनडा आहे एक देश आहे आणि ओटावा काय आहे, तर त्याची राजधानी आहे. मी आधी सांगितलेल्या टॉपिकमध्ये की एखादा देश आणि त्याच्या राजधानी तुम्ही एका पेजवर नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, तर कॅनडाची राजधानी आहे ओटावा, तर क्युबाची राजधानी कोणती, असा प्रश्न या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी पाहायचा आन्सर आहे ऑप्शन सी, हवाना ही क्युबाची राजधानी आहे. TCSनी आधीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न होता. तर समसंबंध हा टॉपिक शिकत असताना या ठिकाणी मी तुम्हाला काही मुद्दे सांगितले आहेत, तेवढे मुद्दे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा, खूप महत्त्वाचे असणार आहेत. येणाऱ्या कोणत्याही एक्झाममध्ये तुम्हाला हे कामाचे असणार आहे. ठीक आहे, तर एखादा देश आणि त्याचं चलन पहिला मुद्दा आहे, लिहून घ्या. मी सांगतोय एखादा देश, या ठिकाणी पहिला मुद्दा सांगतो, एखादा देश आणि त्याचं चलन, त्याच्याबद्दल लिहून घ्या. दुसरा आहे देश आणि राजधान्या. तिसरा आहे राज्य आणि राजधान्या. ठीक आहे, त्यानंतर चौथा पॉईंट आहे एखादं राज्य आणि त्या राज्याचं लोकनृत्य. ठीक आहे, पाचवा पॉईंट आहे खेळ आणि त्याचे खेळाडू, सुप्रसिद्ध खेळाडू. ठीक आहे, यानंतर सहावा पॉईंट आहे खेळ आणि त्या खेळामध्ये असणाऱ्या खेळाडूंची संख्या. या आधीच्या वर्षी विचारलेले प्रश्न आहेत. ठीक आहे, त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, सातवा पॉईंट आहे एखादं राज्य आणि त्या राज्यामध्ये प्रसिद्ध असणारं जे काही पर्यटन स्थळ आहेत त्याच्याबद्दल माहिती. तर या मुद्द्यावर परत TCS IBPS प्रश्न विचारत असते. तर हे मुद्दे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या आणि अगदी तुम्हाला 1 तासाच्या आत तुम्ही हे सर्व इंटरनेटवरून नोट डाऊन करून पाठ देखील करू शकता. त्यानंतर पहा, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे प्रश्न 12वा, राजघाट, महात्मा गांधी. ठीक आहे, तर विजय घाट बरोबर काय, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. खूप महत्त्वाचा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. तर राजघाट या ठिकाणी महात्मा गांधी यांची समाधी आहे. ठीक आहे, राजघाट या ठिकाणी महात्मा गांधी यांची समाधी आहे. तर विजय घाट या ठिकाणी कोणाची समाधी आहे, असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर ठीक आहे, या ठिकाणी आन्सर सांगतो मी, विजय घाट या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री, ठीक आहे, देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची समाधी आहे. तर या ठिकाणी पहा, इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी यांची देखील समाधीबद्दल या ठिकाणी विचारलेलं आहे. तर इंदिरा गांधी यांच्या समाधीला काय म्हणतात, इंदिरा गांधी यांच्या समाधीला काय म्हणतात, तर लक्षात ठेवा, हा शब्द लक्षात ठेवा, शक्तिस्थळ. ठीक आहे, शक्ती हा शब्द लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे, दिल्ली या ठिकाणी आहे शक्तिस्थळ, त्याला काय म्हणतात, इंदिरा गांधीची समाधी त्या ठिकाणी आहे. त्यानंतर संजय गांधी, संजय गांधी यांच्या समाधीला काय म्हणतात, तर त्याला काय म्हणतात, शांतिवन असं म्हणतात. ठीक आहे, शांतिवन. संजय गांधी यांच्याबद्दल बोलतोय. यानंतर पहा, राजीव गांधी, राजीव गांधी यांची समाधी आहे, त्याला काय म्हणतात, तर वीरभूमी असं म्हणतात, वीरभूमी. तर महत्त्वाचं जनरल नॉलेज आहे. आणखीन एक मुद्दा तुमच्या नोट्समध्ये ॲड करून घ्या. तर आपल्याला पहा, जे काही महान व्यक्तिमत्व होते, समाजसुधारक होते, क्रांतिकारक होते, त्यांचं नाव आणि त्यांचं समाधीस्थळ याच्याबद्दल तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचं आहे. तर पहा, या ठिकाणी विजय घाट लाल बहादूर शास्त्री यांची समाधी त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षात आला. आणि हा मुद्दा, हा जो पॉईंट आहे तो TCSने या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेला आहे. म्हणजे इथून पुढच्या एक्झाममध्ये कदाचित इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी किंवा संजय गांधी यांच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 13वा, चंद्र, उपग्रह तर पृथ्वी बरोबर काय. तर चंद्र काय आहे, तर चंद्र उपग्रह आहे पृथ्वीचा. ठीक आहे, तर पृथ्वी काय आहे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. पहा, पृथ्वी एक लघुग्रह आहे, ग्रह आहे, तारा आहे किंवा शनी. तर पहा, या ठिकाणी उत्तर काय असणार आहे, ग्रह असणार आहे. ठीक आहे, पृथ्वी एक ग्रह आहे आणि चंद्र एक उपग्रह आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 14वा, केरळ, कथकली, आसाम बरोबर काय. तर आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे एखादं राज्य आणि त्या राज्यामध्ये प्रसिद्ध असणारं लोकनृत्य तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचं आहे, एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. तर पहा, केरळ राज्याचं जे नृत्य आहे ते कोणतं आहे, कथकली आहे. तर आसामचं नृत्य कोणतं हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर पहा, पर्याय आहेत लावणी, भरतनाट्यम, कुचिपुडी आणि बिहू. तर पहा, लावणी हे महाराष्ट्राचं लोकनृत्य आहे, प्रसिद्ध लोकनृत्य आहे लावणी. भरतनाट्यम हे तामिळनाडूचं लोकनृत्य आहे, भरतनाट्यम
तामिळनाडूचं आहे कुचिपुडी. तर कुचिपुडी हे आंध्र प्रदेश या राज्याचं लोकनृत्य आहे. आणि बिहू हे असणार आहे आपलं आन्सर. बिहू जे आहे ते आसामचं लोकनृत्य आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक राज्य आणि त्या राज्यामध्ये प्रसिद्ध असणारं लोकनृत्य पाठ असणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न 15वा, पीक शेत. तर धातू बरोबर काय? तर पहा, पीक आणि शेत यांचा संबंध काय लागतो? तर पीक शेतामध्ये या ठिकाणी येतं, ठीक आहे, किंवा शेतामध्ये पीक उगवलं जातं. तर धातू कोणत्या ठिकाणी आपल्याला भेटतो किंवा धातू कोणत्या ठिकाणी तयार होतो असं आपल्याला विचारलेलं आहे. पहा, धातू फॅक्टरीमध्ये तयार होतो का? नाही. ज्वालामुखी या ठिकाणी नसणार आहे, ठीक आहे. चांदी स्वतः एक धातू आहे. खाण, याचा आन्सर काय येणार आहे? खाणीमध्ये आपल्याला धातू भेटतो. महाराष्ट्रामध्ये विविध धातूंच्या खाणी आहेत. पहा, महाराष्ट्राचे जे टोकाचे जिल्हे आहेत, सिंधुदुर्ग, त्यानंतर चंद्रपूर, त्यानंतर गडचिरोली या साईडला जे काही जिल्हे आहेत त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात धातूंच्या खाणी आहेत. प्रश्न 16वा, 5 21 तर 7साठी कोणती संख्या येणार आहे? इथून पुढे आपण समसंबंध या टॉपिकमध्ये संख्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. तर पहा, 5ला 21 आलेला आहे, तर 7साठी यानंतर चौथं पद कोणतं येणार आहे असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी 5 नंतर 21 कसं आलं असेल? ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, 5 × 4 केलं, 5 चोक 20, 20 + 1 केलं, बरोबर किती येईल? 21. ठीक आहे. तसंच जर आपण समजा काय करायला पाहिजे, मग 7 × 4 करायला पाहिजे. 7 चोक 28, 28 + 1 बरोबर उत्तर किती येईल? 29. चला, 29 आहे का? पर्यायामध्ये 29 नाही, म्हणजे हे लॉजिक आपल्याला चालणार नाही. अशा प्रकारे आपण लॉजिक यूज करायचं आहे. हे लॉजिक चालणार नाही. मग दुसऱ्या लॉजिकने पहा, सुटतं आहे का? 5चा वर्ग करा. 5चा वर्ग आहे 25, 5 × 5 = 25. 25 वजा किती करावं लागणार आहे आता? 25 वजा 4 करावं लागणार आहे, तेव्हा 21 येईल. ठीक आहे. तर आपलं टार्गेट काय आहे की आपल्याला 21 आणायचं आहे. हे जे पद आहे दुसरं, 5 नंतर 21 कशा प्रकारे आलं हे आपल्याला शोधायचं असतं. म्हणजे 25 वजा 4 केलं, 21 या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजेच आपल्याला आता काय करावं लागणार आहे? तर पहा, 7चा वर्ग. 7चा वर्ग किती? 49. 49 वजा 4 केलं, 49 वजा 4 केलं, आपलं आन्सर किती आलं? 45. 45 आहे का पर्यायामध्ये? या ठिकाणी नाही, म्हणजे हे देखील आपलं लॉजिक चुकीचं असणार आहे. तर पहा, आता या ठिकाणी आपण काय केलं? 49 वजा 4 केलं. ठीक आहे. तर इथं काय केलं होतं? 25 वजा 4 केलं होतं, म्हणून आपण 49 वजा 4 केलं. परंतु पहा, या ठिकाणी 5चा वर्ग 25 आणि त्याच्या आधीची संख्या कोणती आहे? 4, ती याच्यामधून वजा केलेली आहे, तेव्हा 21 आलं. म्हणजे 7चा वर्ग 49, 7चा वर्ग 49, 49 वजा 7च्या आधीची संख्या कोणती आहे? 6, बरोबर आन्सर किती येईल? 43. हे पर्यायामध्ये आहे, हेच असणार आहे आपलं आन्सर. अशा प्रकारे लॉजिक डेव्हलप करायचं आहे. 5 आणि 21 यांच्यामध्ये कशा प्रकारे रिलेशन होतं, तेच रिलेशन 7 आणि पुढची संख्या याच्यामध्ये असणार आहे, ते आपल्याला शोधून काढायचं असतं. ठीक आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 17वा, 4 9 25 आणि त्यानंतर येणारी संख्या कोणती? तर पहा, या ठिकाणी 4 काय आहे? तर 4 आहे 2चा वर्ग. ठीक आहे. लगेच आपल्याला वर्ग लगेच दिसतात, त्याच्यामुळे आपण लगेच लॉजिक त्या ठिकाणी लावायचे. 9 काय आहे? 3चा वर्ग. ठीक आहे. पहा, 2चा वर्ग त्यानंतर 3चा वर्ग आला. ठीक आहे. तर या ठिकाणी काय आलेलं आहे? 5चा वर्ग. 5चा वर्ग आलेला आहे. तर यानंतर काय येईल? समजा 5 नंतरची संख्या 6, 6चा वर्ग 36. 36 आहे का पर्यायामध्ये? 36 पर्यायामध्ये नाही. ठीक आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल? पहा, 2 3 त्याच्यानंतर 5 आलं. 5 नंतर काय? 7. 7 म्हणजे काय आहे? मूळ संख्या आहे. 7चा वर्ग 49. 49 आहे का? तर आहे. म्हणजे आपलं आन्सर काय येणार आहे? ऑप्शन ए 49 येणार आहे. पहा, या ठिकाणी कशा प्रकारे 4 पदं दिली होती? 2 3 5 आणि 7 या ज्या मूळ संख्या आहेत, त्या मूळ संख्या एकानंतर एक येणाऱ्या मूळ संख्या आहेत, ही 4ही पदं होती आणि त्यांचा आपण वर्ग केला होता. अशा प्रकारे एक्झाम्समध्ये प्रश्न विचारले जातात. जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव आपण एक्झामच्या आधी करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतात. प्रश्न 18वा, या ठिकाणी 25 37 आहे, तर 49साठी कोणती संख्या येईल असं विचारलेलं आहे. पहा, 25 काय आहे? तर 5चा वर्ग आहे. 37 काय आहे? तर एक मूळ संख्या आहे, कोणत्याही संख्येचा वर्ग नाही. 49 काय आहे? तर 7चा वर्ग आहे. ठीक आहे. तर त्यानंतर येणारी संख्या कोणती असणार आहे? पहा, 5चा वर्ग किती? 25. त्यानंतर या ठिकाणी काय आलेलं आहे? 37 आलेलं आहे. ठीक आहे. 25 नंतर काय आलेलं आहे? 37. तर 37 कसं आलं असेल? ठीक आहे. 25 नंतर 37 कसं आलं असेल? तर 5च्या वर्गानंतर आपण समजा 6चा वर्ग घेऊया. 6चा वर्ग, 6चा वर्ग अधिक 1 करावं लागणार, तेव्हाच या ठिकाणी काय येणार आहे? 37 येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही एक्झाममध्ये लॉजिक स्वतः डेव्हलप
डेव्हलप करायचं जेव्हा आपल्याला संख्या दिसते, मी संख्या कोणती पाहिली 25, 25 नंतर 37 आलं होतं, तर ते कशा प्रकारे आलं असेल याचा मी विचार केला. चला 25 काय आहे, तर 25 आहे 5चा वर्ग. म्हणजे आपण आता 5च्या नंतरची संख्या घेतली, 6चा वर्ग केला आणि त्याच्यामध्ये +1 केलं. हे आपण स्वतः केलेले आहे मनाने, ठीक आहे. +1 म्हणजे काय आलं, आता 37 आलेला आहे. तसंच आपण या ठिकाणी पाहूया आता दुसऱ्या पदाला. 49 काय आहे, 7चा वर्ग. 7 नंतरची येणारी संख्या कोणती आहे, 8. ठीक आहे, 8चा वर्ग करू +1 करू. जसं आपण वर केलं होतं, 6चा वर्ग +1 केलं तेव्हा 37 आलं. तर 8चा वर्ग +1 करा, 64 अधिक 1 बरोबर आन्सर किती येणार आहे, 65. पर्यायामध्ये आहे का, आहे. पर्याय क्रमांक 2 आपला आन्सर असणार आहे. अशा प्रकारे आपण स्वतः संख्या पाहून लॉजिक डेव्हलप करायचं आहे. प्रश्न 19वा, 5 36 तर 6 बरोबर किती. तर पहा 5 काय आहे, तर 5 एक संख्या आहे किंवा 5चा पहिला घात आहे. ठीक आहे. 36 म्हणजे काय आहे, तर 36 म्हणजे 6चा वर्ग आहे. 6चा वर्ग आहे. या ठिकाणी 6 काय आहे, 6 म्हणजे 6चा पहिला घात आहे. ठीक आहे. म्हणजे आता इथून पुढे काय येणार, पहा 5चा पहिला घात नंतर 6चा दुसरा घात. आता या ठिकाणी 6चा पहिला घात यानंतर काय येणार आहे, 7चा दुसरा घात किंवा वर्ग. 49 हे आपलं आन्सर असणार आहे. अशा प्रकारे अगदी सोपं लॉजिक आहे. एक्झामच्या आधी वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स तुमच्या डोळ्याखालून जाणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण घेत आहोत. प्रश्न क्रमांक 20, 68 130 प्रश्नचिन्ह आणि त्यानंतर येणारी संख्या आहे 350. तर पहा या ठिकाणी वर्ग घन जे काय आपण पाठ केलेले आहेत त्यांचा यूज करून कुठले एक्झाम्पल सॉल्व्ह होते का ते चेक करायचं. किंवा पहा 68 वरून 130 कसं आलं असेल हे आपल्याला चेक करायचं आहे. 68ची दुप्पट होते का 130, तर नाही. त्यानंतर 68मध्ये आणखीन कोणती संख्या मिक्स करून 130 येतं का. समजा आपण 68 आणि 130 यांचा फरक काढूया. तोच फरक प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या आणि 350 यांच्यामध्ये आहे का हे देखील आपण चेक करायचं आहे. समजा ठीक आहे. तर या ठिकाणी आहे 68 आणि 130 यांचा फरक किती येतो, तर या ठिकाणी 62चा फरक येतो. 62चा फरक या ठिकाणी आहे का, 350 वजा 62 करा. तर या ठिकाणी 240 222 216 210 असे लहान पर्याय आहेत. त्याच्यामुळे ते लॉजिक देखील या ठिकाणी चालणार नाही. तर पहा या ठिकाणी वर्ग घन संख्येच्या जवळच्या संख्या कोणत्या आहेत का हे देखील आपण चेक करायचे. या ठिकाणी 68 जे आहे ते 64च्या जवळ आहे. 64 म्हणजेच काय आहे, 4चा घन अधिक किती केलेला आहे, 4 म्हणजे तीच संख्या अधिक केलेली आहे. 130 काय आहे, तर 5चा घन अधिक 5 केलं म्हणजे 125 अधिक 5 बरोबर किती झालं. या ठिकाणी आपल्या लॉजिक लक्षात आलं असेल आता. 125 अधिक 5 130 म्हणजेच या ठिकाणी 4चा घन घेतला 5चा घन घेतला. आता प्रश्नचिन्हात जागी कोणती संख्या पाहिजे, या ठिकाणी आहे 350. तर 350च्या जवळ म्हणजे आधी कोणती संख्या आहे, 7 आहे. 7चा घन घेतला अधिक 7 बरोबर 350 होईल. म्हणजेच या ठिकाणी काय पाहिजे, 4 5 क्वेश्चन मार्क आणि नंतर 7 म्हणजे 6चा घन पाहिजे या ठिकाणी बरोबर. 6चा घन करा. 6चा घन किती येतो, 6चा घन आहे 216 अधिक काय करायचं आहे, तीच संख्या करायची 6 बरोबर. आन्सर किती येणार आहे आपलं, 222 येणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी ऑप्शन बी हे आपलं आन्सर असणार आहे. प्रश्न 21वा, 6 18 तर 18 यानंतर येणारी संख्या कोणती असणार आहे. पहा 6 गुणिले 3 केलं 18, परंतु या ठिकाणी परत एकदा 18 येते. म्हणजे समजा आपण 6चा वर्ग करू शकतो का ते पहा. ठीक आहे. 6चा वर्ग केला 36, 36च्या निम्म केलं 36 भागिले 2 केलं बरोबर किती आलं, 18 आलेलं आहे. ठीक आहे. पहा या ठिकाणी 18 आहे. आता 18चा वर्ग करा. 18चा वर्ग 324. का वर्ग करायचा, कारण आपण 6चा वर्ग भागिले 2 केलं होतं म्हणून आता 18चा वर्ग भागिले 2 आपण करायला पाहिजे. तर पहा या ठिकाणी उत्तर आलं 162. पर्यायामध्ये आहे का, नाही. त्यामुळे हे लॉजिक आहे ते आपल्याला चालणार नाही. ठीक आहे. हे दोन्ही लॉजिक आपल्याला चालणार नाहीत. पहा या ठिकाणी 6चा वर्ग किती आहे, 36. ठीक आहे. 36 आपण या ठिकाणी लिहून घेऊया 36. तर 36मध्ये आपण आता कोणता बदल करायला पाहिजे की आपल्याला 18 भेटेल. भागिले 2 करून 18 भेटलं होतं, परंतु ते लॉजिक काय आपलं या ठिकाणी 2 आपण पाहिले जे की चालले नाहीत. तर 36मध्ये आपल्याला कोणता बदल करायला पाहिजे, तर पहा 3 आणि 6 यांचा आपण गुणाकार करू शकतो का. 6 गुणिले 3 बरोबर 18. ठीक आहे. आपण गुणाकार केला पहा यांचा. तसंच आता आपण काय करायला पाहिजे, मग 18चा या ठिकाणी वर्ग केला, किती केला आपण, 324 केलेला आहे. पहा 324 हा 18चा वर्ग आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं आता, 3 गुणिले 2 गुणिले 4 आपण यांचा गुणाकार करायचा. ठीक आहे. गुणाकार करून बघा उत्तर किती येतं, तर या ठिकाणी 3 दोन्ही 6 6 चौक 24 या ठिकाणी आन्सर येतं. पर्याय आहे का आपला, ऑप्शन डी आहे. ठीक आहे. बरोबर. अशा प्रकारे आपण संख्यामध्ये जे अंक आहेत त्यांचा गुणाकार करून लॉजिक शोधलेला आहे. प्रश्न 22वा,
11, 17, 19ला कोणती संख्या येईल? तर पहा 11, 17 आपण लगेच पाहू शकतो. 11 आणि 17 काय आहेत? मूळ संख्या. परंतु 11 आणि 17मध्ये एक मूळ संख्या मिसिंग आहे. 11 नंतर येणारी मूळ संख्या कोणती? 13. 13 सोडून दिली आणि काय आलं? 17 आलं. म्हणजे आता 19 आहे. 19 नंतरची मूळ संख्या कोणती आहे? 23 आहे. 23 आपल्याला घ्यायची आहे का? नाही, तर ती सोडून द्यायची. त्यानंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे? 29, जे की आपलं आन्सर असणार आहे. पहा याचा आन्सर काय आहे? ऑप्शन ए 29 असणार आहे. 11 नंतर एक मूळ संख्या सोडून 17 येते, तर 19 नंतर आपण 23 सोडलं आणि आलं किती? आपलं आलं 29. हे आपलं आन्सर. पहा प्रश्न 23वा. 42, 56, 110 त्यानंतर येणारी संख्या कोणती? तर या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करायचा आहे प्रश्न सोडवण्याचा. पहा 42 आणि 56 याच्यामध्ये काय रिलेशन आहे? तेच रिलेशन आपल्याला 110 आणि पुढची संख्या याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे. पहा 42 आणि 56 हे एखाद्या वर्गसंख्या आहेत का? तर नाहीत. तर वर्गसंख्येच्या जवळची संख्या आहे का? किंवा घनसंख्यांच्या जवळची संख्या आहे का? तर 42 पहा 42 कोणत्या वर्गसंख्येच्या जवळ आहे? तर समजा या ठिकाणी 36 एक वर्ग होतो 6चा आणि 7चा 49 वर्ग होतो आणि 56 64च्या जवळ आहे. 56 कशा जवळ आहे? 64च्या जवळ आहे. ठीक आहे, म्हणजे 8चा वर्ग केला या ठिकाणी. पहा 8चा वर्ग वजा किती केलेला आहे? वजा केलेला आहे 8, तेव्हा आलं 56. 42 काय आहे? तर समजा या ठिकाणी 7चा वर्ग केला 49. 49 वजा किती केलेलं आहे? या ठिकाणी पहा 7 केलेला आहे. म्हणजे आपल्याला लॉजिक या ठिकाणी भेटू शकतं. 49 वजा 7, 7चा वर्ग वजा 7 केलं 42 आलं. 8चा वर्ग वजा 8 केलं 56 आलं. तर 110 कसं आलं असेल? 110 नंतरचा वर्ग कोणता आहे? 121 आहे. 11चा वर्ग 11चा वर्ग 121 वजा किती केलं? 11 केलं. या ठिकाणी आलं 110. म्हणजेच आता पुढची जी संख्या असणार आहे ती कशी येणार आहे? 12चा वर्ग. 12चा वर्ग वजा किती करावं लागणार? 12 करावं लागणार. बरोबर. या ठिकाणी 12चा वर्ग किती आहे? 144 वजा 12. बरोबर. आपला आन्सर किती येणार आहे? 132. पर्यायामध्ये आहे का 132? आहे. म्हणजे याचा आन्सर आहे ऑप्शन ए 132. तर या स्पीडने आपण एक्झाममध्ये सोडवायला पाहिजे. लॉजिक आपल्याला अगदी पहिल्यानंतर आपल्याला 10 ते 15 सेकंदामध्ये लॉजिक कळायला पाहिजे. पुढच्या 10-20 सेकंदामध्ये आपण प्रश्न सॉल्व केला पाहिजे. ठीक आहे. प्रश्न 24वा. 20, 30 क्वेश्चन मार्क आणि 72. तर 20 आणि 30 यांच्यामध्ये असं कोणतं रिलेशन आहे जे क्वेश्चन मार्क आणि 72 या संख्येमध्ये असलं पाहिजे? तर आता या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तुम्ही विचार करायचा की कोणत्या लॉजिकने आपण हा सॉल्व करू शकतो. तर पहा याच्यामध्ये 20 आणि 30 याच्यामध्ये एखादी मूळ संख्या किंवा एखादी वर्गसंख्या आहे का हे आपण चेक करायचं आहे. 20 आणि 30 याच्यामध्ये 23 आणि 29 या मूळ संख्या आहेत. ठीक आहे. आणि 72 आणि 30 संख्या याच्यामध्ये मूळ संख्याचं काय लॉजिक लागते का? नाही. तर याच्यामध्ये आपण पाहायचं की वर्गसंख्या कोणती आहे का? वर्गसंख्या पहा 25 आहे. 25 ही वर्गसंख्या आहे. 25 वर्ग आहे 5चा. ठीक आहे. 5चा वर्ग 25 आहे. तर 5चा वर्ग 25 याच्यामध्ये आपण 20 आणि 30 कसं आणलं असेल? तर 5चा वर्ग वजा 5 केलं. या ठिकाणी पहिलं पद आलं 20. आता 5चा वर्ग अधिक 5 करा. दुसरं पद आलं 30. म्हणजेच आता 72च्या आधी एखादी वर्गसंख्या कोणती आहे का? लगेच आपल्याला माहिती आहे 64 आहे. ठीक आहे. 64 अधिक या ठिकाणी किती केलेलं आहे? 8 केलं. 64 अधिक 8 बरोबर किती आलं? 72. म्हणजे आता जे तिसरं पद असणार आहे ते कसं येणार आहे? 64 वजा 8 करावं लागणार. बरोबर. या ठिकाणी आन्सर किती येणार आहे? 56 आहे का पर्याय? आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं आन्सर काय येणार आहे? ऑप्शन ए 56 हे आपलं आन्सर असणार आहे. अशा प्रकारे आपण लॉजिक लावायचं आहे. एक्झाममध्ये या आधीच्या वर्षी विचारलेला महत्त्वाचा प्रश्न होता. अशा प्रकारे आपण वेगवेगळे लॉजिकचे प्रश्न सॉल्व केल्यामुळं एक्झाममध्ये तुम्हाला वेगवेगळं लॉजिक लक्षात येणार आहे. प्रश्न 25वा. 1254 यानंतर आहे 58, 5932 त्यानंतर येणारी संख्या कोणती? तर पहा एक्झाममध्ये प्रश्न सॉल्व करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण समजा या ठिकाणी 4 अंकी संख्या आहे, तर ती संख्या वाचत असताना 1, 2, 5, 4 अशा प्रकारे पण आपण रिलेशन चेक करायचे. किंवा या ठिकाणी 5932 किंवा 5932 अशा प्रकारे देखील आपण वाचन करायचे, जेणेकरून अंकांची अदलाबदल करून किंवा 2-2 अंकांच्या फरकांनी एखादी लॉजिक या ठिकाणी लावलेलं असू शकतं, ज्याच्यामुळे आपल्याला प्रश्न सॉल्व होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे असं समजायचं नाही की ही 4 अंकी संख्या आहे म्हणजे 4 अंकी संख्येचा आपल्याला या ठिकाणी त्याचाच यूज करून आपल्याला कोणतं तरी लॉजिक लावायचं आहे. पहा या ठिकाणी लॉजिक काय लावलेलं आहे, एक्झाममध्ये आधीच्या वर्षी विचारलेला प्रश्न आहे म्हणून मी या लेक्चरमध्ये हा घेतलेला आहे. तर पहा 1254 याच्यानंतर 58 कसं आलं असेल? ठीक आहे. आणि त्यानंतर 5932 नंतर येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर पहा 1254 याच्यामध्ये कोणता बदल करावा म्हणजे 58 येईल. ठीक आहे. पहा तर या ठिकाणी लॉजिक काय आहे तर 5, 1
5 आणि 1 या अंकांचा गुणाकार केला, यांचा काय केला गुणाकार केला, काय आलं या ठिकाणी 5 आलं. यानंतर उरले कोणते अंक 2 आणि 4 यांचा गुणाकार केला, या ठिकाणी आलं 8, आलं 58. ठीक आहे, म्हणजे एकाडेक संख्यांचा गुणाकार केलेला आहे. पहा आता 5 आणि 3 यांचा गुणाकार करा, 5 आणि 3 या ठिकाणी काय येईल 15, आणि उरले कोणते 9 आणि 2 यांचा गुणाकार करा. आता उत्तर किती येईल या ठिकाणी 15 आणि 18 येणार आहे. पहा याचं आन्सर आलं ऑप्शन डी. अशा प्रकारे सुद्धा एक्झाममध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारायला महत्त्वाचा प्रश्न होता, त्यासाठी मी हा घेतलेला आहे. प्रश्न 26 आपण आता जे लेटर्स आहेत त्यांच्या ॲनालॉजी पाहणार आहोत. तर अशा प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात. त्यासाठी आपल्याला काय करायचं, ए पासून झेडपर्यंत आपल्याला लेटर्स लिहायचे आहेत. 1 नंबर द्यायचा एला आणि 26 नंबर द्यायचा झेडला, आणि तशा प्रकारे तुम्ही जी अक्षरमाला आहे ती तुम्हाला पाठ असणं खूप आवश्यक आहे. तर HOPE याच्यासाठी आहे IPQF, तर MOLT याच्यासाठी कोणता लेटर्सचा गट येणार आहे असा प्रश्न आहे. पहा या ठिकाणी लॉजिक लावत असताना आपण काय करायचं आहे, आता या ठिकाणी पहा H मी या ठिकाणी लिहून घेतो. तुम्ही जर जास्त प्रश्न सोडवले नसतील तर तुम्ही काय करायचं, कागदावर हे लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवत असता जर तुम्हाला स्क्रीनवर डायरेक्ट सोडवणं होत नसेल तर तुम्ही हे लिहून घेऊ शकता. HOPE या ठिकाणी लिहा, आणि या ठिकाणी काय लिहून घेतो मी IPQ आणि F. ठीक आहे, या ठिकाणी लिहून घेतो. पहा आता रिलेशन लावत असताना H आणि I यांचं रिलेशन लावायचं. H नंतर काय येतं I, O नंतर काय येतं P, P नंतर काय येतं Q. इतकं सोपं आहे. ठीक आहे, आणि ई नंतर काय येतं F. हे फक्त मी तुम्हाला लॉजिक सांगितलं, असं नाही की तुम्हाला अशाच प्रकारचा प्रश्न एक्झाममध्ये विचारला जाईल. ठीक आहे, हे लॉजिक आहे. संबंध कोणाचा कोणासोबत लावायचा आहे हे कळण्यासाठी तुम्हाला हे लॉजिक सांगितलं. H नंतर I, O नंतर P, P नंतर Q, E नंतर F. त्याच प्रकारे आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचं लेटर आहे आपलं MOLT. ठीक आहे, हे लेटर आहे. M नंतर काय येतं N, या ठिकाणी O नंतर काय येतं P, L नंतर काय येतं M, T नंतर काय येतं तर U. NPMU हे आपलं आन्सर असणार आहे. NPMU ऑप्शन बी. तर अशा प्रकारे आपण लेटर्समध्ये रिलेशन शोधायचं असतं. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 27. MOBILE या ठिकाणी आहे NQE MQK. तर फोन या शब्दासाठी कोणता लेटर्सचा गट येणार आहे. तर पहा आपण या ठिकाणी एकाखाली एक शब्द लिहून घेतले. तर M आणि N यांच्यामध्ये काय रिलेशन आहे तर +1 करायचं आहे. म्हणजे अक्षरमालेमध्ये M नंतर लगेच N येतं. OPQ म्हणजे या ठिकाणी +2 केलेलं आहे. पहा +1 +2 म्हणजे या ठिकाणी B नंतर E कसं येणार आहे +3 करावं लागणार आहे. ठीक आहे, BCDE म्हणजे या ठिकाणी तिसरं लेटर कोणतं असणार आहे तर E असणार आहे. ठीक आहे, BCDE म्हणजे +3 केलं तेव्हा या ठिकाणी E आलेलं आहे. यानंतर I नंतर M कसं येणार आहे +4 करायचं. यानंतर L नंतर Q कसं येणार आहे +5 करायचं. आणि E नंतर K कसं येणार आहे +6 करायचं आहे. +6 याचा अर्थ तुम्हाला कळाला असेल, आय होप सो. तर पहा E नंतर FGHIJ आणि K म्हणजे K 6व्या नंबरला E नंतर येतं, म्हणून या ठिकाणी मी लिहिलं आहे +6. तर पहा लॉजिक कसं आहे, +1 +2 +3 +4 +5 +6 अशा प्रकारचं हे लॉजिक आहे. तर पहा आपण फोन हा अक्षरांचा समूह लिहून घेतला. तर या ठिकाणी रिलेशन कसं असणार आहे +1 +2 +3 +4 आणि +5 अशा प्रकारचं रिलेशन या ठिकाणी असणार आहे. म्हणजे पहा P+1 बरोबर काय येणार आहे Q तर या ठिकाणी पर्यायामध्ये सर्वच लेटर्सच्या समूहामध्ये आहे. परंतु आपण आता आन्सर लवकरात लवकर कसं काढायचं, तर पहा QJ QJ म्हणजे मोस्ट ऑफ द ठिकाणी QJच आहे, त्याच्यामुळे आपण पहिले दोनही लेटर्स चेक करणार नाहीत. 3 नंबरला R सगळीकडे आहे म्हणजे सेम आहे. 4 नंबरला STR आणि R आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी 4 नंबरचं लेटर आहे जे की आहे या ठिकाणी N. ठीक आहे, फोनमध्ये ते आपल्याला चेक करायला पाहिजे. पहा Pला +1 केलं, Hला +2, Oला +3 म्हणजे Nला +4 करावं लागणार आहे. N नंतर +4 जेव्हा आपण करतो तेव्हा कोणतं लेटर येणार आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. पहा N नंतर येणारं चौथं लेटर. ठीक आहे, तर OPQ आणि R म्हणजे या ठिकाणी R असलं पाहिजे, या ठिकाणी R असलं पाहिजे. तर पहा R असलेलं कोणतं आहे तर या ठिकाणी R असलेल्या चौथ्या नंबरला ऑप्शन C आणि ऑप्शन D आहेत. म्हणजे पहिले दोन्ही ऑप्शन्स A आणि B हे या ठिकाणी एलिमिनेट झालेले आहेत, हे या ठिकाणी आन्सर नसणार आहेत. पहा आता QKRRJ आणि QJRRJ याच्यापैकी एक आन्सर असणार आहे. ठीक आहे, तर पहा QK आणि QJ या ठिकाणी फक्त आता K आणि J याच्यापैकी आपल्याला चेक करायचं म्हणजे सेकंड लेटर. H+2 करा फक्त सेकंड लेटर आपल्याला चेक करायचे. H नंतर येणारं दुसरं लेटर. ठीक आहे, तर HI आणि J म्हणजे या ठिकाणी काय यायला पाहिजे J यायला पाहिजे.
जे कोणत्या ठिकाणी आहे QJRRJ, म्हणजे आपला आन्सर आहे ऑप्शन डी. अशा प्रकारे फक्त 2च लेटर आपण चेक केले आणि आन्सर काढलेला आहे. कमीत कमी वेळामध्ये अशा प्रकारे तुम्ही आन्सर काढायचा आहे, जे की आपण ऑप्शन्स एलिमिनेट करून काढलेलं आहे. प्रश्न 28वा या ठिकाणी आहे AROUND, त्यानंतर आहे RAUODN आणि त्यानंतर आहे ग्राउंड. तर ग्राउंड या शब्दासाठी कोणता अक्षरांचा समूह येईल या ठिकाणी विचारलेला आहे. पहा, AROUND अराउंडमध्ये असा कोणता बदल केला की त्यानंतर आलं RAUODN. तर आपल्याला तोच बदल ग्राउंडमध्ये करायचा आहे, त्यानंतर येणार आहे आपलं आन्सर. तर पहा या ठिकाणी जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर AROUND अराउंडमध्ये पहा या ठिकाणी AR आहे. ARला या ठिकाणी काय घेतलेलं आहे RA, म्हणजे उलटं केलेलं आहे. नंतर आहे OUला या ठिकाणी काय केलेलं आहे UO, म्हणजे उलटा अक्षरांचा समूह घेतलेला आहे. या ठिकाणी आहे ND, त्याला काय केलं DN. तसंच आता या ठिकाणी पहा उलटे 2 अक्षरांचे समूह करा. GRला आपण काय लिहिणार RG. पहा या ठिकाणी पर्याय जर पाहिले तर फक्त RJ असणारा फक्त एकच पर्याय आहे ऑप्शन ए. इथून पुढचं सुद्धा तुम्हाला सॉल्व करण्याची गरज लागणार नाही. अशा प्रकारे अगदी आपण 5 सेकंदामध्ये आन्सर काढू शकतो. याचा आन्सर आहे ऑप्शन ए RGUODN. प्रश्न 29वा अनडेटेड यानंतर आहे हा अक्षरांचा समूह. तर करेक्टसाठी येणारा अक्षरांचा समूह कोणता असणार आहे आपल्याला या ठिकाणी उत्तर काढायचं आहे. तर पहा अनडेटेडमध्ये असा कोणता बदल केला की ज्याच्यामुळे ATEDUND हा अक्षरांचा समूह तयार झाला. आपण ऑब्झर्वेशन करायचं आहे या 2 पदामध्ये कोणतं रिलेशन आहे. तर पहा अनडेटेड, तर या ठिकाणी जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर या ठिकाणी पहा UND हे काय केलेलं आहे सुरुवातीला आहे ते या ठिकाणी शेवटी घेतलेलं आहे. पहा UND आणि ATED हे या ठिकाणी शेवटी आहे ते या ठिकाणी सुरुवातीला घेतलेलं आहे. ठीक आहे, पहिले 3 लेटर्स या ठिकाणी शेवटी नेले आणि शेवटचे 4 लेटर्स या ठिकाणी सुरुवातीला घेतलेले आहेत. तसंच आता काय करायचं करेक्टमध्ये आपण करून घ्यायचं. पहिले 3 लेटर्स COR हे शेवटी न्या, COR हे शेवटी पाहिजेत, COR हे शेवटी पाहिजेत. ठीक आहे, तर पहा पर्याय बघून घ्या. शेवटी COR असणारा एकच ऑप्शन आहे, याचा आन्सर असणार आहे ऑप्शन डी. अशा प्रकारे फक्त आपण थोडक्यामध्ये लॉजिक लावायचं आणि आन्सर काढायचं. पूर्ण प्रश्न सॉल्व करत बसण्याची गरज नाही. पर्यायाकडे आपलं लक्ष नेहमी असलं पाहिजे. पर्याय पाहून आपण एलिमिनेट करू शकतो. आता पहा या ठिकाणी COR शेवटी आपल्याला पाहिजे होतं. या ठिकाणी शेवटी COR असणारा पर्याय फक्त एकच होता ऑप्शन डी. ठीक आहे, बाकी ROC या ठिकाणी ORC TOC, त्याच्यामुळे COR असणारा एकच पर्याय होता जो की आहे ऑप्शन डी. आपला आन्सर आला ऑप्शन डी. अशा प्रकारे आपण कमीत कमी वेळामध्ये लॉजिक लावून उत्तर काढायचं आहे. प्रश्न क्रमांक 30 B यानंतर येणारी संख्या आहे 16, तर D याच्यानंतर येणारी संख्या कोणती आहे. पहा आता अक्षरांसाठी या ठिकाणी संख्या घेण्यात आलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी जेव्हा आपण अक्षरमाला लिहितो तेव्हा आपण B साठी कोणता नंबर यूज करतो तर 2. ठीक आहे, 2 साठी या ठिकाणी काय आहे 16 आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी D म्हणजे काय 4 साठी कोणती संख्या येणार आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 2 आणि 16 याच्यामध्ये रिलेशन काय आहे तर पहा या ठिकाणी 2चा आपण चौथा घात म्हणू शकतो. 2चा चौथा घात केला तर किती येतं 16. तर मग 4चा चौथा घात आपण करू शकतो का. तर या ठिकाणी 4चा घन किती आहे 64. 64 गुणिले 4 बरोबर आन्सर किती येईल 256. म्हणजे 4चा चौथा घात या ठिकाणी 256 येणार आहे. त्याच्यामुळे आपला आन्सर येईल ऑप्शन बी. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न एक्झामच्या आधी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. यापैकी बरेचसे प्रश्न या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेले होते. तर तशा प्रकारे आपण जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व केल्यामुळं आपल्याला एक्झाममध्ये कोणत्या प्रकारचं लॉजिक येऊ शकतं हे आपण लवकर गेस करू शकतो. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.